मी केली होती मस्त अशी झणझणीत कोकणी पद्धतीत कोकम घालून केलेल्या मोड आलेल्या मटकीची आमटी। त्यासाठी मोड आलेली मटकी घेतली, नंतर गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये मटकी घालून 2 मिनिटं अशी भाजून घ्यायची। त्यामुळे तिचा कच्चापणा आणि हिरवटपणा निघून जातो आणि आमटीला छान अशी चव येते। भाजल्यानंतर ती मी धुवून घेणार, वरची सालं जेवढी येतील तेवढी काढून घेणार आणि कुकरमध्ये घालून त्याच्यात 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घेणार। तर बघा तुम्ही 3 ते 4 शिट्ट्यामध्ये चांगली अशी शिजून आली आहे। आणि त्यानंतर थोडे मसाले घेतले आहेत, ते तुम्हाला घालते मी सांगते। तर कढाईमध्ये 1 चम्मच असं तेल घातलं। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये राई घालायची। राई भाजली की जिरं 1 चम्मच, कढीपत्ता थोडा आणि 1 बारीक कापलेला कांदा। कांदा थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा भाजला की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची, ती पण 1 मिनिट अशी भाजून घ्यायची। आलं लसणाची पेस्ट भाजली की त्यामध्ये 1 बारीक कापलेला टमाटर घालायचा। टमाटर पण थोडा 1 मिनिट मऊसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। टमाटर भाजला की त्यामध्ये आपण मसाले घालायचे। तर थोडंसं मी हिंग घालते। हिंगानंतर मसाल्यामध्ये मालवणी मसाला घेतला, गरम मसाला, हळद आणि थोडीशी काश्मीरी लाल मिर्च फक्त कलरसाठी। तर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट मसाला पण घालू शकता। तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, तेलामध्ये 2 मिनिटं भाजून घ्यायचं। तर मसाला जळू नये त्यासाठी मी थोडंसं पाणी घालते। तर हे मटकी शिजवलेलेच पाणी आहे ते थोडंसं मी घालून घेते त्यामध्ये। तर सर्व हे मिक्स करून घ्यायचं, 2 मिनिटं मसाला भाजून घ्यायचा आणि सर्व ही मटकी घालून घ्यायची शिजलेली। तर तुम्ही बघू शकता सर्व मटकी घालून घेतली। त्यामध्ये आता मी खोबरं घालते। तर कांदा खोबऱ्यांचं भाजलेलं वाटण केलेलं ते मी आता थोडं 1 चम्मच जास्त ते वाटण घालून घेते। तर हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये आता मी पाणी घालणार आहे, कारण आमटी थोडी जाड आहे। तर गरम करण्यासाठी पाणी ठेवलं, ते गरमच पाणी घालायचं। तर तुम्हाला किती जाड पाहिजे किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला आणि चांगली अशी मिक्स करून घ्या। नंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते, मीठ कुठे घातलं नव्हतं। आणि आता त्यामध्ये कोकम घालायची। तर बघू शकता तुम्ही 4-5 मी कोकम घेतली आहे, त्यामुळे छान अशी चव येते। तुम्ही नक्की करून पहा आणि चांगली अशी उकळी द्यायची। उकळी आली की त्यामध्ये कोथिंबीर घालायची। तर अशा प्रकारे आपली आमटी तयार होते, एकदम छान होते। तर तुम्ही नक्की करून पहा आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा।